सगळेजण विचारत असतात कुठलं आहे तुझं माहेर, तू कुठले आहे. तर माझं माहेर आहे जाचकवाडी. तर आळेफाटाच्या पुढे आहे. कसं जायचं सांगते. मोशीवरनं निघाली, त्याच्यानंतर येतं चाकण, चाकण नंतर येतं खेड, खेड नंतर येतं मंचर. आणि आता आपण कुठे आहे? मंचरमध्ये. हां, तर आता आम्ही मंचरमध्ये पोहोचलोय. मग मला आठवलं चला चाललोयच आपल्या गावी, तर एक ब्लॉग घ्यावा म्हणून ब्लॉग स्टार्ट केला. आणि मंचर नंतरनं नारायणगाव, त्याच्यानंतर आळेफाटा. चला मी तुम्हाला दाखवते एक स्टेप बाय स्टेप कसं कसं जायचं. पण हे सगळे असे एवढे गावं लागतात आणि त्यानंतरनं मग आळेफाट्याच्या पुढे गेल्यावर पण खूप आतमध्ये आमचं गाव आहे. चला तुम्हाला डिटेल्समध्ये दाखवते. तर आज आमच्या गावची यात्रा आहे. सगळेजण म्हणजे आता असं पण आमच्या घरी गावी कोणी राहत नाही ना, तर सगळेजण यात्रेला येतात. काल दादा ते आलेत, चुलत बहिणी वगैरे त्या आज येत आहेत. म्हणजे त्या आणि आम्ही सोबतच निघालो, पण ते मुंबईला असतात तर ते तिकडनं येतात आणि आम्ही पुण्यावरनं चाललो. तर माझ्या दिदीला निघाला, त्यांना सुट्टी नाही आहे, सो ते येत नाही आहे, ते आले नाही आहे. आम्हीच दोघं चाललो आहे. तर माझी लग्नानंतर माझी आता पहिली यात्रा आली आहे. मज्जा येते मला. मागच्या वर्षीपर्यंत मस्त ड्रेस वगैरे घालून गेले होते. आता बघा मस्त ग्रीन कलरचा, हिरवा कलरचा चुडा. आता मी ना ड्रेस वेअर करून चालले, कारण तिथे जाऊन साडी नेसायची म्हणून. पण छान असं मंगळसूत्र वगैरे वगैरे सगळं छान असं आवरून मग जाणार आहे आता यात्रेला. आमच्या इकडे ना खूप वेगळी पद्धत असते. ते शेरण्या वगैरे काढतात, त्याच्यानंतर ती काठी असते ना देवाची, तर ती पण नाचवतात. वेताळेश्वर महाराजांची यात्रा आहे हे सांगते अगोदर. नाही थांबणार मी, माहिती आहे सकाळपासून आमची भांडणं चालली आहेत. कारण आज म्हणजे आज यात्रा आहे पारगावची पण आणि माझ्या माहेरची पण. तर यांची अशी इच्छा आहे की पारगावला पण जायचं. आणि माझं असं म्हणणं आहे की मला घेऊन डायरेक्ट माझ्या माहेरीत जा, मला नाही यायचे पारगावला, कारण माझ्या घरातले सगळे येऊन थांबलेत आणि आमच्या इकडे शेरण्या वगैरे असतात. तर तो कार्यक्रम 3, 3:30, 4ला चालू होतो. मग मला जाऊन तयार पण व्हायचंय आणि आता वाजले 2. अजून जायला किती तास लागतात इथून जायला आपल्याला? 2 तास अजून. काय हे पण तरी पण मला असं वाटतं 1-1.5 तास लागत असेल इथून. मग कधी जाऊ मी, कधी आवरू, म्हणून माझी अशी इच्छा आहे की डायरेक्ट मला माहेरी घेऊन जा. आणि त्याच्यावर आणि यांची इच्छा आहे की पारगावला जायचं. मला नाही जायचंय आज, मला जायचंय जाचकवाडीला. त्याच्यामुळे फुगून बसलेत. शेठ बोलत नाही माझ्यासोबत, थोडंच बोलतायत. पण तरी पण मी त्यांना काय म्हणवणार नाहीये. जाऊ दे, मरू दे, पहिले यात्रा करून येते. आणि कारण यात्रा परत होणार आहे का डायरेक्ट पुढच्या वर्षी, त्याच्यामुळे आता पहिले यात्रेला जाणार आहे. अजून फुगा जर ह्या बॉडीत पण फुगा की वरतीच फुगा करून ठेवतात, इथंच फुगा करतात तसा. नाराज आहे नाराज आहे. गाडी चालवत नाही बघत मी इकडे. बघू नका, बोला तरी. नाराज आहे, गाडी चालवताना बोलत पण नाही. भांडतात, फक्त डायरेक्ट भांडतात. गाडी चालवताना बोलायचं नसतं, डायरेक्ट भांडायचं असतं. आता आम्ही पोहोचलोय नारायणगाव मध्ये. आणि नारायणगाव मध्ये माहिती आहे आमची खूप मोठी इथे काय झालेलं माहितीये का, एक मे और एक तू दोनों मिले यहाँ. जाऊ दे, आता हे माझं गाणं होतं, पण आमची लव्ह स्टोरीची सुरुवात इथून झाली. आता कसं फुगून बसले आणि त्यावेळेस म्हणायचं दीपू लव यू करताच म्हणायचं का, दीपूच म्हणायचं का, दीपू लव यू. आणि असं बघायचं बारीक पोरासारखं. म्हणजे बारीकच होतं आम्ही 10 वर्षापूर्वी. छोटे, मी तर लय छोटे होते ना, अशी काळी होते ना. आमची लव्ह स्टोरी एवढी भारी आहे ना, म्हणजे खरंच लय छान आहे. हा माणूस जेवढा शांत दिसतो ना, अजिबात नाही. पहिल्या दिवशी मला कळालेलं की हा अजिबात शांत नाही माणूस, अजिबात बरं का. म्हणजे थोडं पण जेवढं दिसतो ना असं आवडतो जसं काय, हा खूप शांत आहे, खूप शांत. इकडे बघ रे. त्यावेळेस असं भांडायचं ना तुमची बायको, तुम्ही हा कधी भांडले, काय भांडले? खरंच आता लव्ह स्टोरी ना नंतर सांगणार आहे. ते मला म्हणतात की असं नको सांगू, नंतर ना एकदाच सगळी लव्ह स्टोरी सांग. पण एवढे भारी फुगले होते ना असेच त्यावेळी पण असे म्हणजे माझ्यावर नव्हते, असे ते नाराज झाले होते. ते त्यांचेच नाराज झाले होते, माझ्यावर नव्हते फुगले. ते माझ्या मागे सांगेल मी तुम्हाला लवकरच, माझी लव्ह स्टोरी पण सांगेल. पण त्या दिवसामुळे हेच दिवस चालू होते उन्हाळ्याचे.
आणि त्यावेळेस आम्ही दोघं भेटलो. पहिली भेट ही आमची नारायणगावच्या बस स्टँडवर झालेली, एवढं सांगते. आणि बाकी सगळी लव्ह स्टोरी नंतर सांगते. पण त्या दिवसामुळे आता आम्ही सोबत आहोत आणि मला याचा जास्त आनंद होतो की ठीक आहे, आमचे भांडणं चालूच असतात. आणि कुठल्या नवरा बायकोची भांडणं नसतात, चालूच असतात सगळ्यांचेच भांडणाशिवाय मज्जा नाही. पण आम्ही अति भांडणं करतो माहिती आहे. म्हणजे मी जास्त करते, मला कळतं की मी खूपच जास्त भांडते. मग काय करू, मला सवय लागली. माझं नाही ऐकलं ना मला चिडचिड होते, म्हणून मी भांडते. आणि ह्यांना अशी सवय लागली की माझं लाड पुरवायची. मी ते नाही म्हणणार, सांगितलं ना मी मागच्याच एका ब्लॉगमध्ये माझी लाड पुरवायची. मग त्याच्याने आता मला ती सवय लागली. झालं म्हणजे मी जे बोलन ते पूर्ण झालं तरच मी गप्प बसणार, नाही तर मी गप्पच बसू शकत नाही. आणि जर असं काही झालं नाही तर मग मोठा तांडव होतो. मग मी असं तसं करते. मला ह्यांचं काय माहिती का, फक्त आता शांत बसायचं. खूप जास्त राग आला ना की मी खूप जास्त भांडते आणि यांना खूप जास्त राग आला ना ते डायरेक्ट शांत बसतात, शांत. मग आम्ही नारायणगावमध्ये आलोय, त्याच्यानंतर ना अळी फाट्यामध्ये. तर आम्हाला खूप जास्त भूक लागली आणि अजून जायला पाऊण तास वगैरे लागेल, म्हणून मग अळी फाट्यामध्ये आम्ही थांबलोय नाश्ता करायला. आणि ऑर्डर येते तोपर्यंत आमचं काय टाईमपास चाललं आहे माहिती आहे. टाईम वेस्ट करत नाही आहे, सॉरी. ऑर्डर येईपर्यंत काय करणार ना मी लोक बघा, लुडो खेळत बसलोय. त्यात पण त्यांनी मला एवढ्या वेळा मारलं ना, एवढ्या वेळा मारलं का माहिती आहे का, फक्त कारण की ना आज आमची भांडणं झालेली आहेत म्हणून. बस त्या गोष्टीमुळे मला ते सारखे मारत नाही, तर दररोज मला मारत नाहीत ते. तर आता एंड आहे हा माझा आहे. माझे सगळे गेलेत, मला 2 हवेत आणि हे रेडवाले हे यांचं आहे. आणि त्यांना एकच हवं आहे. बघू कोण विनर होते. मी व्हायला पाहिजे, मीच होणार बघा. मला पोटात गोळा येतोय. तुम्ही जिंकतायत की काय. मला एकच पडला, माहिती एक पडला. मला पण एक हवं आहे आता, त्यांना पण एकच हवं आहे. आणि 6 तर इतके पडतायत की बस रे बस. जा बाबा. हे बघ आता ह्याचं बिल हे देणार. नाही हरली तू. खायचं बंद. बरं आता ह्याचं बिल मी देणार आहे, म्हणजे ही पार्टी माझ्याकडनं आहे. पण तरीसुद्धा ह्याचं बिल त्यांनीच केलं. मी दरवेळी अशीच करते, हो हो म्हणते आणि नंतर ना तेच बिल करून येतात, म्हणून माझी मज्जा होते. तर आता आम्ही आलो आहे बोट्यामध्ये आणि आळेफाट्याच्या पुढे, म्हणजे आळेफाट्यातनं पुढे आल्यानंतरनं नाशिक साईडला मग बोटा लागतो. आणि बोट्यातनं मग इकडे आम्हाला लेफ्ट घ्यावा लागतो बघा. इकडनं उतरायचं आणि मग जायचं आतमध्ये. पूर्ण लेफ्ट साईडला जे पण सगळे गावं आहेत ना, आता इथून पुढे एक गाव लागतं. ते म्हणजे कोणतं लागतं सांगा. पुढे मसवंडी मार्गे जाणार, कुठल्या मार्गे जाणार त्याच्यावर डिपेंड. कोटमारा धरणाकडनं सांगा. डायरेक्ट आऊ लागतं ना कुरकुटवाडी. त्याच्यानंतर ना मग भोसदरी फाटा आणि मग जाचकवाडी फाट्यात ना आतमध्ये. तर आणि दुसऱ्या साईडनी गेलं तर पहिले कुरकुटवाडी, त्याच्यानंतर ना आंबी आणि राईटला गेल्यानंतर ना जाचकवाडी असं आहे. हा तेच ते, म्हणजे मी डायरेक्ट गावांची नावं सांगितले, पण असं एवढे गावं लागतात आम्हाला जाताना. अशी आहे आमची आमच्या जाचकवाडीपासून पुढे गेल्यावर बेलापूर, ब्राह्मणवाडा, अजून बस ना एवढेच आहेत ना गावं. हां मी पण एवढं असं गेलेली नाही आहे आतमधले पुढे त्या साईडला, पण आहे. अकोले येतं, अकोले लागतं, आमचा तालुका येतो. पण मी गेली नाही आहे असं तिकडे, म्हणून मला असं एवढं माहीत नाही आहे. आणि मी शाळेला पण इकडे नव्हती, जास्त इकडे राहिलेलीच नाही आहे, म्हणून एवढं असं काही जेवढं माझ्या दिदीला माहिती आहे तेवढं मला काही माहिती नाही आहे. तर चला आता डायरेक्ट घरी जाऊन तुम्हाला दाखवते आमचं घर. बऱ्याच जणांनी बघितलं आहे, पण तरी पण दाखवते कोण कोण आलंय वगैरे, काय कशी यात्रा असते आमची, सगळं दाखवते. चला हे बघा, इथून आमचं गाव सुरू होतं. ही आहे आमची नदी. नदीला आता पाणी नाही आहे. इथून वरती पायी आमचं महादेवाचं मंदिर, आणि इथून पायी पण वर जाऊ शकतो, नाहीतर मग इकडनं डायरेक्ट गाडी असेल तर इकडनं वरती जायचं.